ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचनी अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. खरं तर 2025 हे माऊलींचं सप्तशतकोत्तर जन्म अमृत महोत्सवी वर्ष आहे. आणि या वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये माऊलींच्या जन्म उत्सवानिमित्त अनेक सोहळे साजरे झाले. या वर्षीचा असणारा समाधी उत्सव म्हणजे वारीला प्रारंभ झालेला आहे समाधी सोहळ्याच्या. आणि म्हणून आळंदीमध्ये लाखोच्या संख्येनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक वारकरी भगवी पताका खांद्यावर घेऊन माऊली माऊली या गजरामध्ये आळंदीच्या दिशेने आलेली आहेत, पोचलेली आहेत. पांडुरंगाची भेट आणि माऊलींची भेटही अतिशय आनंदामध्ये पार पडलेली आहे. फक्त एक गोष्ट अशी आहे की वारी करायची म्हटल्यानंतर काय, कार्तिकी वारी म्हणजे एकादश केल्यानंतर लगेच आळंदीतून प्रस्थान करावं का, तर बऱ्याच गोष्टींच्या बाबतीमध्ये लोकांचा गैरसमज आहे. खरं तर माऊलींचा समाधी सोहळा हा 17 तारखेला आहे, म्हणजे एकादशी झाल्यानंतर हा समाधी सोहळा असतो. म्हणून समाधी सोहळ्याच्या दिवशी आळंदीमध्ये थांबणं ही वारकऱ्यासाठी एक पर्वणी आहे. कारण संत समाधी सोहळ्यामध्ये त्यांच्या सुविचारांची सांगड आणि त्यांचा आशीर्वाद हा आपल्यासाठी महत्वाचा असतो. म्हणून एकादशीच्या दिवशी आळंदीतून दर्शन करून न जाता समाधी सोहळ्याचं पूर्ण कीर्तन ऐकल्यानंतर महाप्रसाद घेऊनच आळंदीमधून जावं, म्हणजे आपली वारी सिद्धीला जाईल. रामकृष्ण हरी.